श्री स्वामी समर्थ। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू मनीज लाईफस्टाईल। गाईज, बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतोय माझा, तर व्हिडिओ लेटच होतं कारण की जॉब आणि घरातली कामं हे फारच अवघड होऊन बसलेले आहेत माझ्यासाठी। पण मी वेळेत वेळ काढून ऑफच्या दिवशी माझ्या एखाद व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते। मी आता सकाळी उठलेली, आज माझा ऑफ आहे आणि एकीकडे जेवणाची तयारी आहे, एकीकडे चहा, कोणाला कॉफी, हे चाललेलं आहे घरामध्ये मुलांना। पावसाळ्याचे दिवस आहेत मैत्रिणींनो, तर स्वच्छता जास्त आपण ठेवली, जेवढी जास्त ठेवली तेवढं चांगलं आहे, कारण की पावसाळ्यामध्ये स्वच्छता जास्तच ठेवायला लागते, नाहीतर मग कॉक्रोच वगैरे हे परेशान करत असतात। तर जॉबला जाऊनसुद्धा हे कामं करणं आणि नीटनेटकापणा ठेवणं हेच माझं चालू असतं सातत्याने, आणि मी ते दाखवण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा, कमेंट करत जा, आणि तेवढंच मला थोडंसं मोटिवेशन मिळेल तुमच्यापासून, एवढंच मी म्हणेन तुम्हाला। तर आता सकाळ झालेली आहे, फास्ट आमचं काम चालू आहे, पटापट आवरायचं, आणि त्याच्यानंतर लगेचच मला जी ऑर्डर असली, ब्लाउजांची असो किंवा स्वामींचे कपडे बनवण्याचे असो, आज आता लकीली स्वामींचे कपडे आवडले ज्यांना ज्यांना, त्यांनी मला सांगितलं आणि कपडे तयार करून घेतलं। आज 2 गाद्या आणि त्यांचे पूर्ण वस्त्र तयार करून दिलेले आहेत मी एका कस्टमरला, तर तेच दाखवते। तर गाईज, धावपळ अशी होते की जॉब आणि घरातली कामं आणि त्याच्यानंतरही मशीनची कामं, पण मला ते करणं आहेच, कारण की मला मशीनची कामं म्हटल्यानंतर की एक फॅशनच येते माझी, म्हणून मी करत असते। मला मजाही येते आणि 2 पैसे मिळतातही। तर रिकामं बसण्यापेक्षा आणि खाली राहण्यापेक्षा खूप चांगलं आहे ते। ऑफिसमध्ये तर काम भरपूर असतात, कामं तिथे संपतच नाही, वेळ स्वतःसाठी 5 मिनटं देऊ शकत नाही, एवढे कामं असतात। तर ती गोष्टच वेगळी, आणि असं वाटतं कधी ऑफ येईल आणि कधी मी निवांत श्वास घेईल, पण घरात आल्यानंतर पण कामं असतात, खूप कामं असतात, आणि त्यातूनही वेळ काढून मग ब्लाऊज वगैरे शिवणं, असं काही ऑर्डर आली तर ती घेणं, निवांतपणा असा मिळत नसतो मला। पण वेळेत वेळ काढायचा आणि स्वतःला थोडासा वेळ द्यावा असं फार वाटत असतं मला। वाटतं थोडंसं 5 मिनटं तरी निवांत असावा, आणि काहीतरी मला जे विचार करायचे, जे म्हणायचं आहे, जे मांडायचं आहे, जे स्वतःशी बोलायचं आहे, तर तो वेळ मला मिळतच नाही, खूप प्रयत्न करूनही मिळत नाही। त्याच्यामुळे मी जास्तच डिस्टर्ब होऊन जाते कधी कधी, की नाही स्वतःसाठी वेळ द्यायलाच पाहिजे, पण नाही मिळत। वाचण्याची आवड आहे भरपूर आणि शिवणाची, पण काय नाही, वेळ नाही मिळत एवढा। आता हे माझी मॅनेजर आहे, तिचं ब्लाऊज आहे, तिला ओके करून लगेच द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी, आणि मी ते करणारही, कारण की त्यांना मी सांगितलेलं आहे की नाही, मी तुम्हाला ज्या डेटला ठरले त्या डेटलाच देईन म्हणून। आणि हे पण काम आपण जर का व्यवस्थित केलं, त्याच्यातनं पैसेच मिळतात आपल्याला, आणि पुन्हा एक आपली जी फॅशन आहे ती पण पूर्ण होते। हे मी मिशोवरनं स्केल मागवल्या होत्या आणि त्या अतिशय सुंदर आणि छान मिळाल्या मला, सुंदर इश्यू झाल्यात त्या, तर प्रश्नच नाही आहे। प्रचंड कामाच्या वस्तू आहेत ह्या, कारण की आपण वेगळे वेगळे सेप देऊ शकतो। आर्मोलला सेप देण्यासाठी हे खूप छान म्हणजे हे स्किल आहे ही, आणि ती मी मागवली, आणि जास्त काही महाग पण नाही आहे, स्वस्तच होते। तर मला वाटतं 6-7 वस्तू आलेल्या आहेत त्या मला त्या, आणि कामाच्या वस्तू आहेत सगळ्या, शिवणाच्या रिलेटेड आहेत त्या। तर ह्या वस्तू जेव्हा मला आल्या, रिसीव झालं आहे पार्सल, तेव्हा मला असं वाटलं की आत्ताच काम सुरू करू की काय, पण म्हणून मग मी त्यांचं ब्लाऊज घेतलं आहे शिवायला,
आणि याच्यातनं मला त्याचा काय काय उपयोग होईल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. छान मिळालं खरंच. ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर जेवणाची तयारी केलेली आहे मी. आणि नंतर मग भेंडी वगैरे, भेंडीची भाजी बनवायची होती. पुन्हा मार्केटला जायचं होतं कारण की भाज्या माझ्या संपलेल्या होत्या. तर पटकन भेंडीची भाजी करायला घेतली कारण जेवण बनवून लगेच मला मार्केटला जायचं होतं. मी मार्केटला गेली. तिकडे काय शूट केलं नाही मी कारण की एवढा वेळ नव्हता. पाऊस पण खूप आहे आमच्याकडे. तुमच्याकडे पाऊस कसा आहे ते सांगा. तर मी हे सगळे फ्रूट, आणि तुम्हाला तर माहितीच आहे दरवेळेस मी फ्रूट आणि पालेभाजी पुन्हा आपल्या रोजच्या भाज्या या आणत असते कारण की मला जसा ऑफ मिळेल त्या दिवशीच मी सगळे निवडून वगैरे ठेवत असते. आणि नंतर मग 8-10 दिवस आपल्याला बघायलाच लागत नाही. रोज भाजी आणणं ते पण कठीण पडतं. आणि भाज्या जर व्यवस्थित स्वच्छ करून ठेवल्या निवडून वगैरे तर त्या खूप चांगल्या राहतात आणि माझ्या भाज्या अतिशय व्यवस्थितच राहतात. आणि रोज काय करायचं ते चालू असतं. हे बघा ड्युटीला चाललेली मी दुसऱ्या दिवशी. आणि मोगऱ्याची मला प्रचंड आवड आहे. खूप सुंदर मोगरा. हे बघा स्वामींची कपड्यांची ऑर्डर आलेली होती. ते 2 ड्रेस मी केलेले आहेत आणि 2 गाद्या पण होत्या त्याच्यासोबत. तर ते वेळेत वेळ काढून, मला आवडतात स्वामींना कपडे शिवून द्यायला, तर ते मी करत होती आणि खूप मन भरून आलं. अगदी खूप छान. स्वामींचे खूप अनुभव आहेत माझ्याकडे. ते कधीतरी मी शेअर करेलच तुमच्या सर्वांशी. हे बघा मी पण एक ड्रेस शिवला स्वामींना आज. आणि आज गुरुवार आहे. सुंदर अशी स्वामींची पूजा झालेली. स्वामी पण हसत मुखाने स्वीकार केलेले आहेत माझे कपडे. चलो टाटा बाय बाय, सी यू.